सर्वांना जय शिवराय. मी दीपक कदम. तुमची जात कोणती, तुमच्या जातीचा प्रवर्ग कोणता, असा प्रश्न पुढील 15 दिवस ते 1 महिना तुम्हाला वारंवार विचारला जाणार आहे. कारण भारताची जनगणना 2027 ही सुरू झालेली आहे. यामध्ये तुम्ही जर मराठा समाजातील असाल तर हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक बघा आणि त्यातील प्रश्नाची अचूक उत्तरे द्या. 1931च्या जनगणनेमध्ये मराठा समाज हा ओबीसी मध्ये म्हणजेच कुणबी म्हणून ओबीसीत होता. ही माहिती डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना होती, म्हणून त्यांनी मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्र पूर्ण प्रदेशामध्ये दौरा करून त्यांनी आवाहन केलं होतं की बाबा हो मराठ्यांनो, आपली जात कुणबी सांगा, कारण लोकसंख्येमध्ये तुम्ही त्या प्रमाणामध्ये आहेत आणि तसं सांगितलं तर तुम्ही आरक्षणामध्ये याल, अन्यथा नाही. आपल्या इथल्या लोकांनी काय केलं माहित आहे का? त्यांना धोंडे मारले आणि पळवून लावलं. आमची मराठा जात बुडवायला निघाली की काय, असं म्हणून त्यांना पिटाळून लावलं. त्याचे गंभीर परिणाम पुढचे 75 वर्ष मराठा समाजाला भोगावे लागलेले आहेत आणि आरक्षणाच्या बाहेर राहावं लागलेलं आहे. नंतर संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील नावाचा हिरा जन्मावा लागला आणि त्यांनी कुणबी व मराठा ही जात एकच असून आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे अशा प्रकारची मागणी खंबीरपणे लावून धरली. शिंदे समितींनी मराठ्यांच्या 57 लाख नोंदी शोधून काढल्या आणि त्या आधारावर मराठ्यांना ओबीसीतून म्हणजेच कुणबी सर्टिफिकेट मिळत आहेत. आणि एवढा सगळा इतिहास असताना या 2027च्या जनगणनेमध्ये जर तुम्ही कसलाही विचार न करता तुमची जात कोणती असा सरळ सांगून टाकलं तर फार मोठं नुकसान होणार आहे. मग आपण आपली जात कोणती सांगायला पाहिजे? तर जर तुमचे कुणबी सर्टिफिकेट निघाले असेल, मराठा समाजाच्या नोंदी एखाद्या गावात सापडल्या असतील, तर त्या गावातील सर्व मराठ्यांनी आपली जात कुणबी किंवा कुणबी मराठा सांगितली पाहिजे. आणि जर तुमच्या गावामध्ये कुणबी नोंदी सापडल्या नसतील किंवा तुमचे कुणबी सर्टिफिकेट निघाले नसतील किंवा तुमच्या भावकीतील कुणाचेही कुणबी सर्टिफिकेट निघाले नसेल, तर मात्र तुमची जात मराठा सांगायला हरकत नाही. हे अत्यंत महत्वाचे आहे. पण जर तुमचं सर्टिफिकेट निघालेलं आहे, जर कुणबी सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे, तुमच्या भावकीतील लोक जर आपली जात मराठा सांगत असतील, तर हे अत्यंत चुकीचं होणार आहे आणि आपल्या पुढच्या 50 वर्षाच्या भविष्यावर विपरीत परिणाम करणार आहे. म्हणून जातनिहाय जनगणना अत्यंत महत्वाची असते. त्यामधील माहिती अत्यंत काळजीपूर्वक भरा अशी सर्वांना विनंती करतो. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. तर मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ पाहिला. हे आहेत दीपक कदम. मराठ्यांनो, जनगणनेमध्ये तुमची जात कोणती आहे हे काय सांगाल यासाठी त्यांनी हा व्हिडिओ बनवलाय. त्यांनी तुमची जात कोणती आणि काय सांगाल यासाठी या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. तर मंडळी, तुमच्या जातीचा प्रवर्ग कोणता असा प्रश्न येणाऱ्या जातनिहाय जनगणनेत तुम्हाला वारंवार विचारला जाणार आहे. तुम्ही जर मराठा समाजातील असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. भारताची जनगणना फेब्रुवारी 2027 ही सुरू झाली आहे. या जनगणनेचा सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही जातनिहाय जनगणना आहे. ज्या गावात मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांनी आपली जात कुणबी किंवा कुणबी मराठा सांगावी. तसेच ज्यांची कुणबी सर्टिफिकेट निघालेली आहेत त्यांनी व त्यांच्या भावकीतील सर्वांनी आपली जात कुणबी किंवा कुणबी मराठा अशी सांगितली पाहिजे. परंतु ज्यांचे स्वतःचे किंवा त्यांच्या भावकीतील कुणाचेच कुणबी सर्टिफिकेट निघालेले नाहीत, अशांनी मात्र आपली जात मराठा सांगणं योग्य राहील. मराठा समाजाच्या पुढील 100 वर्षाच्या भविष्यावर परिणाम करणारे 2 महत्त्वाचे प्रश्न यामध्ये येतात. या प्रश्नाचे उत्तर अतिशय काळजीपूर्वक देणं महत्त्वाचं आहे. व्हिडिओ परत एकदा नीट बघून लक्षपूर्वक ऐका आणि माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा, असं त्यांनी त्यांच्या या पोस्टमध्ये लिहिलेलं आहे. दीपक कदम यांनी त्यांच्या या पोस्टमध्ये लिहिलेलं आहे. मंडळी, सध्या 2027ची जनगणना ही सुरू झालेली आहे आणि ही जनगणना जातनिहाय जनगणना असल्याचं समोर आलेलं आहे. आणि या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर आता विविध माध्यमातून व्हिडिओज आणि आपण माहिती काय द्यावी यासाठी हे सगळे व्हिडिओज बनवले जाऊ लागलेले आहेत. तर
दीपक कदम यांच्या मते तुमच्या जातीचा प्रवर्ग कोणता असा प्रश्न पुढचे 15 दिवस ते महिनाभर तुम्हाला वारंवार विचारला जाणार आहे. कारण भारताची जनगणना ही 2027 मधली सुरू झालेली आहे. तर 2027च्या जनगणनेमध्ये विचारल्या जाणाऱ्या तुमची जात कोणती या प्रश्नाचं उत्तर देताना समाजाने अत्यंत विचारपूर्वक माहिती देणं गरजेचं आहे. जर एखाद्या व्यक्तीकडे किंवा त्याच्या गावात भावकीत कुणबी नोंदी सापडल्या असतील किंवा कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असेल तर त्यांनी आपली जात कुणबी किंवा कुणबी मराठा अशीच नोंदवावी. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या कुणबी नोंदी नाहीत किंवा प्रमाणपत्र नाहीत, त्यांनी केवळ मराठा अशी नोंद करावी. चुकीची माहिती दिल्यास पुढील 50 वर्षाच्या भविष्यावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. जनगणनेच्या अर्जात आपली जात नोंदवण्यापूर्वी कुटुंबातील किंवा गावातील कुणबी नोंदींची खात्री करून घ्यावी असं ते सांगतात. जर कुणबी प्रमाणपत्र निघालं असेल तर जनगणनेत जात सांगताना कुणबी किंवा कुणबी मराठा असाच उल्लेख करावा असं ते म्हणतात. आपल्या भावकीतल्या किंवा गावातल्या इतर लोकांना चुकीची माहिती देण्यापासून थांबवलं पाहिजे असं ते सांगतात. जातनिहाय जनगणनेचे महत्त्व ओळखून प्रत्येक सदस्याने अचूक माहिती भरावी असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हा जनजागृतीपर व्हिडिओ असल्यामुळे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा असं ते देखील सांगतायत. आणि आम्ही देखील मराठी एक्सप्रेसकडनं हेच सांगतोय की हा जनजागृतीपर व्हिडिओ आहे मंडळी. आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर तुम्ही देखील हा व्हिडिओ पुढे जरूर शेअर करा. कारण या माध्यमातून जनजागृती ही निश्चित होणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. धन्यवाद.